नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचा लाडका अक्षय शेळवणे. मित्रांनो, विषय काय आहे? तर तुम्ही थंबनेल बघितलाच असन. तर मला काही लोक कमेंट करून म्हणतात की तू स्वार्थी निघाला. मी कशाने स्वार्थी? मी काय केलंय असं? बघा, लोक मला म्हणतात की तू स्वार्थी निघाला, पांडुदाला सोडून आला आणि पांडुदाच्या वाईट वेळेत तू साथ दिली नाही. पण मित्रांनो, तुम्हाला सांगू का, याच एक कारण सांगतो. काय लोकांना पडद्या पुढलं कष्ट माहित आहे आणि काय लोकांना पडद्या मागचं कष्ट माहित नसतंय. तर मित्रांनो, विषय काय आहे, हो का, मी कुठं व्हिडिओ बनवतोय, हो का, बघितलं आमचंच घर आहे, बघितलं का हे? आता होय, घराचं काम चालू आहे आणि बघा इकडं बघा, हे रातच्याला भरून घ्यायचं. आता हे कोण करणार? घरीच आहे. आणि ज्येष्ठ आज पप्पा मम्मीला हॉस्पिटलला घेऊन गेलत. तर माझी मम्मी रात्री मम्मीच्या छातीवरती दाब आल्याने झालता. हार्ट अटॅकची बाजू सांगितली या. आता तुम्ही म्हणता तू हे सगळं युट्यूबला मांडतो, युट्यूबला व्ह्यूज मुळे आणि खोट बोलतोय. जर मित्रांनो, जर मला खोटं जर सगळं करायचं असतं नाटक, मी कधीच केली असते नाटक. पण ही मला नाटक माझी नाटकं नाहीत, काय नाही, माझी रिअल परिस्थिती कंडिशन आहे घरची. रात्र रात्र आम्ही जागून काम करतो घराचे. घराचे काम चालत रात्र रात्र जागू करतो. तर आणि तुम्ही म्हणताय स्वार्थी निघाला, असं झालं तसं झालं. बघा, मी का स्वार्थी निघालो? मी स्वार्थी नाही. आणि तुमचा प्रश्न होता की तू पांडू सरला सोडून आला. तर बघा, मी माझ्या घरच्या परिस्थितीनुसार सरांच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असं, सर काय म्हणलं, तर मी माझ्या परिस्थितीनुसार माझे घर चालू बांधायला गावाकडली काम आहेत रानातले. तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितले मी काम कसा करतोय ते. आणि राहिला विषय, आई आजारी असते, आईला कुठलंच काम होत नाही आणि घराची कामं नाईटला करतो आम्ही. आई आजारी, आईला छातीचा त्रास आहे. म्हणून मी त्यामुळं मला त्या टाइम पप्पांचा मला फोन आलता, अरे आई आजारी आहे, घरचे पण काम पडल्यात. बघा कसं असतं, माणसाच्या मागचं कष्ट हे कुणाला माहित नसतं. आणि राहिला विषय तिथून यायचा, आमची काय अशी काय पांडू सरांना का मी भांडण करून आलो नाही किंवा त्यांच्या माझं काय क्रॉस नाही. मी कालच त्यांना फोन केलता आणि ते तुम्ही म्हणला होतात की ते कमेंट केली, ते म्हणला तो ते एका व्हिडिओ स्टेजवरती म्हणलाय ती माझं गुरु येतं, मी त्यांना कधी सोडित नसतो, सोडणार पण आहे, हा माझा शब्द आहे. मित्रांनो, तो मी शब्द देताना एक उत्साहाने दिलता आणि तिथून निघताना ती शब्द माझ्या डोक्यात आठवत होते. आपण स्टेजवरती काय म्हणलो होतो. पण कसं असतं मित्रांनो, हे पडद्यामागचं काम हे कुणाला माहित नसतं. तुम्ही लोक म्हणताय स्वार्थी निघाला. मी स्वार्थी नाहीये, माझं मन लय भारी आहे. मी आता ज्येष्ठ मी ते बारामतीला नसून मी माझ्या गावाकडे असेल तरी मी पांडू सरांना माझं कॉन्टॅक्ट चालू आहे. सगळं आमचं दोघांचं कॉन्टॅक्ट चालू असतं सगळं. आता माझा चॅनेल काल एक प्रॉब्लेम झाला, मी सरांना फोन केला, सरांनी मला समजून सांगितलं का तर सरांना माहितीये अक्षा कसा आहे.
अक्षयचा स्वभाव कसा आहे. आता काय काय जण म्हणले शिकून गेली, वर टांगड्या करून गेली शिकून, आणि पांडवपाशी कोण टिकत नाही. तुमचा हा प्रश्न पहिला डोक्यातून काढा. तुम्ही पहिला हा प्रश्न तुम्ही डोक्यातून काढा. बाकीचे गेले असतील मला काही फरक पडत नाही, पण मी तिथं नसो, पण माझं सगळं सरांनी शिकवलंय, जे त्यांनी मला मार्ग दाखवलाय, तुमची माझी ओळख करून दिली, ही उपकार मी त्यांचं कधी विसरू शकत नाही. ते माझे आधी पण गुरु होते, आता पण गुरु आहेत माझे. बघा आता चला म्हणलं मला बनवा, म्हणलं ब्लॉग ह्या विषयावरती बनवा, पण काही वेळ भेटत नव्हता, कामावर काम आहे मित्रांनो. आणि हो का, हे असं पेंडिंग काम आहेत. बघितलं इकडं, बघितलं की अशी पेंडिंग काम आहेत मित्रांनो. ओपन आहे, स्लॅब पण नाही टाकलं. तुम्ही म्हणताय खुशाल स्वार्थी निघाला, आला तिथं निघून. काय 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 माझी युट्यूब फॅमिली मला चांगली कमेंट करतो. काय काय जणांचे प्रश्न असतात की तू तिथून निघून आला, आणि बाकीचे जे बाकीचे तुम्ही म्हणतात का नाही गेले ती तिथनं, मी त्यांच्यापेक्षा लय वेगळा आहे मित्रांनो. माझं मन लय वेगळं आहे खरंच. मी ही गोष्ट एक दिवशी मी जाणार आहे बारामतीला, मला काम आहे, बारामतीला जाणार आहे, मी सरांना ब्लॉग मध्ये घेणार आहे, आणि सगळ्याचे प्रश्न मी सरांच्या तोडून आपल्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मित्रांनो. बघा, आणि ते म्हणतात एक कमेंट आले, सोमाला सारखं करतो, पांडुरा सारखं, कारण की त्यांचे गुण माझ्या मनात भरलेत मित्रांनो. जे पांडुराने मला शिकवलं त्यांचे गुण माझ्या मनात भरलेत, त्यांची कला माझ्या मनात भरली, म्हणून मी त्यांच्यासारखी ऍक्टिंग करतो, त्यांच्यासारखी कामं करतो, कॉपी. कारण की शिष्य गुरुला शिकवतो, असं कर तसं कर. मित्रांनो बघा, मला नाकाचा प्रॉब्लेम, नाकात मऊस वाढलाय माझ्या. तरी आता म्हणता ह्या नाकाचा प्रश्न का आलाय, तर सांगण्याचा उद्देश असा आहे, चला म्हणलं सर माझ्यासाठी गुरु येतं, मी त्यांचा शिष्यच आहे. कधी पण गेलो तर माझी जागा त्यांच्या पायापाशीच आहे, एवढं पण सांगतो तुम्हाला. कारण की शिष्याची जागा गुरुच्या पायापाशी असते. म्हणून मला सरांनी पण शिकवलं होतं, जेव्हा मी त्यांच्याकडे कामाला गेलो तेव्हा पण त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांचे शब्द, त्यांचे विचार माझ्या डोक्यात अनेक आहेत. बघा, हे सगळं प्रश्न उत्तर तुम्हाला दिले, आणि बघा मी जाणार आहे बारामतीला. ह्या 5-6 दिवसात मी जातोय बारामतीला, थोडं काम आहे आपलं, मी आवर्जून त्यांना घेणार ब्लॉग मध्ये आणि दाखवणार. बघा आता चला, आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर कळत असत, आणि म्हणतात तुझा असं का आवाज येतो, कोंडल्यावानी अर्धवट बोलतो. मला नाकाचा प्रॉब्लेम मित्रांनो, आणि मला याच्यातून नाकातून जास्त करून श्वास घेता येत नाही, म्हणून मी सगळा श्वास तोंडातून सोडतो. म्हणून माझा आवाज कधी कधी बसका येतो किंवा कोंडल्यावानी आवाज येतो, स्पष्ट येत नाही. मला नाकाचा प्रॉब्लेम आहे, म्हणून कमेंट करताना थोडं जरा विचार करून करा कमेंट मित्रांनो. बाकी काय नाही, तुम्ही चांगल्यासाठी कमेंट करताय, भारी वाटतंय, सपोर्ट करताय, ही लाखाची गोष्ट आहे. बाकी काय नाही, चला व्हिडिओला करतोय, पुन्हा व्हिडिओ मध्ये भेटतो, इथंच थांबतो. नमस्कार, टाटा बाय, जय हिंद, जय भारत.